मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते मुंबईकडे रवाना झालेले आहेत। मंत्री येतात जातात, आपल्याला कुणीही हलवू शकत नाही। IAS आणि IPS अधिकाऱ्यांची फक्त बदलीच होऊ शकते। म्हणजे मुख्यमंत्री असून तुमच्या हातात काहीच नाही। आजचा दिवस माझा। तुकाराम हा जो सिनेमा नुकताच आला, तर त्याच्यासाठी आम्हाला अगदी 400 वर्षापूर्वीचा काळ सगळा दाखवायचा होता आणि एक चरित्रपट आम्हाला करायचा होता, पण आजचं समकालीन मूल्य असलेला चरित्रपट करायचा होता। त्यामुळे ते आमच्यासाठी खूप एक वेगळं चॅलेंज होतं। महाराष्ट्रात सगळीकडे तो प्रदर्शित झाला, त्याला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याचं पूर्णपणे म्हणजे वेगळं टेक्स्चर असलेलं, वेगळं पोत असलेलं, वेगळा विषय असलेला, आजचा विषय असलेला आजचा दिवस माझा हा सिनेमा हा पूर्णपणे त्या अर्थाने वेगळ्या प्रकृतीचा सिनेमा लिहिला। या चित्रपटाची कल्पना आम्हाला कशी सुचली हे खूप इंटरेस्टिंग आहे। राजकीय विषयावर एक चांगला चित्रपट करायची आमची खूप मनापासून इच्छा होती आणि त्या दृष्टीने आमचा रिसर्च सुरू झाला। आम्ही अनेक जणांना भेटलो, त्यातनं हा आजचा दिवस माझा असं शीर्षक असलेला सिनेमा समोर आला। संजयजींनी लगेच त्याला होकार दिला, लगेच काम सुरू झालं। या चित्रपटातला जो मुख्यमंत्री आहे, काही निश्चित मूल्य घेऊन तो पुढे जाणार आहे राजकारणामध्ये, परंतु त्याला असं वाटायला लागतं की आपण जरी मुख्यमंत्री असलो तरी या राज्यातलं एक साधं काम सुद्धा जर आपण ठरवलं तर करू शकू याची आपल्याला खात्री नाही। मग परिस्थिती बाहेरची अत्यंत बिकट आणि नकारात्मक आहे म्हणून तेच सगळं पुन्हा ह्या सिनेमात आपण पाहणार आहोत का, तर असं अजिबात नसून काय पद्धतीचं राजकारण चाललंय ह्याच्यापेक्षा काय पद्धतीचं राजकारण केलं तर समाजाच्या उपयोगी होणार आहे आणि सामान्य माणसाचं हित आपण बघणार आहोत। आणि आमच्याकडे ही जी गोष्ट होती ती एका मुख्यमंत्र्याची, जसं ते विश्वासराव म्हणतात तसं की प्रत्येक वेळेला खुर्चीसाठी नाही तर मनातलं आपलं स्थान राखण्यासाठी काही कामं केली जातात। अशा प्रकारच्या कथानकावरती मराठी सिनेमा निघू शकतो का निघू शकत नाही असा गैरसमज आजचा दिवस माझा हा चित्रपट दूर करेल। आज ह्या सिनेमा जेव्हा पूर्ण झाला आणि जेव्हा मी पाहिला तेव्हा असं मला वाटतं की अगदी स्वप्नपूर्तीसारखं वाटतं की असंच माझ्या मनात होतं आणि तसंच ते उतरलंय। मनात येईल ते होईल, मनात येईल ते होईल, मनात येईल ते होईल, मनात येईल ते होईल, प्रकाश येता धुकेही जाईल, मनात येईल ते होईल, मनात येईल ते होईल। मुळामध्ये आजपर्यंत मराठी सिनेमा राजकारणावरती आधारित असा फार विरळच बघायला मिळतो। म्हणजे अगदी आश्वासक नावं घ्यायची झाली तर सिंहासन, वजीर यानंतर तसा राजकारणावरती बेतलेला मराठी चित्रपट पाहायला मिळालेला नाही आहे। त्याच्यात असा एक आगळा वेगळा चित्रपट चंद्रकांत कुलकर्णी घेऊन येत आहेत, ज्याचं सशक्त आणि सकस लेखन केलेलं आहे अजित दळवी आणि प्रशांत दळवी यांनी। हे दोन ताकदीचे लेखक असल्यामुळे मला वारंवार नवीन विषय, त्याची वेगळी हाताळणी, वेगळा आकृतीबंध याचा नेहमीच फायदा होत आलेला आहे। प्रशांत दळवींचं वैशिष्ट्य आहे की ते व्यक्तींमधले जे संबंध असतात ते अतिशय चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करू शकतात। आजचा दिवस माझाची गोष्ट एकदा ठरल्यानंतर आणि ती डेव्हलप झाल्यानंतर नकळत असं झालं की त्याची जी राजकीय पार्श्वभूमी जी आहे, राजकीय त्यातला जो विचार आहे दडलेला, त्याची खूपशी जबाबदारी आणि ते जे सीन्स आहेत ते अजित दळवींच्या वाट्याला आले। संवाद लेखनामध्ये दोघांचाही जो महत्त्वाचा भाग आहे जो मला ह्या रोलमध्ये जाणवला तो म्हणजे आमच्याकडे कथेमध्ये ही जी राजकारणातली माणसं आहेत ही लोकांसाठी सुद्धा जगू पाहतात आणि तितकीच खरी असतात, हा दाखवण्याचा आजचा दिवस माझा मध्ये प्रयत्न होता। मी तुमच्या दोन्हीही मागण्या मान्य केल्या आहेत। मला असं वाटतं की तुम्ही आता उपोषण सोडावं। काका ज्यूस आणा। हा हा घ्या। नानांचा विजय हो, नानांचा विजय हो। तुकाराम चित्रपट केल्यानंतरच्या काळामध्ये एव्हरेस्टशी, संजय छाबरे यांशी एक पर्सनल नातंही निर्माण झालं होतं। त्यामुळे तो आला चित्रपट, 25 दिवस झाले, 40 दिवस झाले आणि अचानक संजय छाबरे म्हणाले की चला दुसरी फिल्म आपल्याला बनवायची आहे, मी एक नवीन बॅनर एस्टॅब्लिश करतो व्हाईट सॉन म्हणून, आणि तुमच्याकडे काय आहे तयार? म्हटलं माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे। तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं, पण त्यांनाच मागे ह्या चित्रपटासंबंधीची पार्श्वभूमी माहिती होती आणि अत्यंत ताकदीचं स्क्रिप्ट होतं। राजकीय पार्श्वभूमीवरची माणूसपणाची कहाणी होती। जनहिताची कामं रात्री 11 वाजता सुरू होऊ शकत नाही असा नियम आहे का? आत्ता रात्री काही होणार नाहीये।
और इमीडिएटली मंत्रालय पहुंचो। बिलकुल जाणार ना मी। मला बघायचंच आहे, मी मुख्यमंत्री आहे म्हणून तरी हे काम होणार आहे का? आपण सगळ्याच त्यांच्या जर सिनेमांकडे बघितलं तर प्रत्येक सिनेमाचं जॉनर वेगळं आहे आणि त्यातलं एक सातत्य जर बघितलं त्याचं तर कंटेंट आणि बेसिकली त्याचं प्रेझेंटेशन तितकंच अत्यंत ऑनेस्ट करणं हा त्यांचा हातखंड आहे. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा काही नवीन लिहितो किंवा सिनेमा लिहितो तेव्हा आम्हाला अजिबात अशी कधी मनातून भीती नसते की आपल्याला जे पाहिजे होतं तो कंटेंट पोचतोय की नाही किंवा अर्थाचा अनर्थ होत नाही आहे ना, असं न होता उलट चंद्रकांत कुलकर्णी नेहमीच 2 पावलं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. चंदूबद्दल बोलताना मला नेहमी असं वाटतं की तो अत्यंत त्याची विषयाची निवड अचूक असते. विषय एकदा निवडल्यानंतर त्याचा अगदी सर्वांगानं अभ्यास तो करू शकतो. खूप वेगवेगळे विषय हाताळण्याची त्याला हातोटी आहे. त्याला नेमकं काय हवं हे नेहमी माहिती असतं, त्याच्यामुळे कलाकारांचं काम खूप सोपं होतं. या चित्रपटामध्ये थोडासा या भूमिकेला कोल्हापुरी ढंग आहे आणि तो आम्ही सगळं एकत्र काम करून वी डिसाइडेड की ह्याला लुक काय हवा, त्याची बोलण्याची ढब कशी हवी आणि या सगळ्यातच तो स्वतः एक चांगला कलाकार आहे. त्याच्यामुळे खरंच कलाकारांचं काम खूप सोपं होतं. इट्स ऑलवेज फन वर्किंग विथ हिम. तुमच्यासारख्या सगळ्या सोहऱ्यांच्या हट्टापायी महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री गोत्यात आले माहिती आहे ना? व इसरू नका, साहेब फक्त आपल्या कुटुंबाचे नाहीत तर राज्याचे प्रमुख आहेत. चंदूबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची पात्रांची अचूक निवड किंवा ती कलाकारांची जी निवड आहे त्याच्यामध्ये चंदूचा हातखंड आहे. म्हणजे त्याला ती दिसणारी माणसं आणि त्याच्याकडनं काम करून घेणं हे त्याला आपसूक येतं. आणि मला आता प्रमुख नट असल्यामुळं अगदी समोरचं कॅरेक्टर इतकं त्यांनी अशा पातळीवर आणून ठेवतो की आपल्याला फक्त आपल्या कॅरेक्टरमध्ये राहून ते डायलॉग्स म्हणायचे आहेत. इतकं तो तिथलं वातावरण सुकर आणि काम करायला अत्यंत आनंदायी बनवू शकतो. मग त्याचा असलेलं लोकेशनचा आग्रह, त्याचं असलेलं कपड्यांबद्दलचा नेटकेपणा, त्याचं बाकी ठिकाणी असलेलं बारीक बारीक लक्ष, ह्याच्यात तो संपूर्ण दिग्दर्शक असतो. आणि माझा खूप जुना मित्र आहे, पण त्याचं सेटवरचं असलेलं रूप हा त्याच्या पर्सनॅलिटीचा एक वेगळाच भाग आहे. आणि मला असं खरंच वाटतं की हा उत्तम कथेचा आणि त्याच्यातल्या सगळ्या भावभावनांचा उत्तम कोलाज त्यांनी ह्या सिनेमात अचीव केला आहे. आता महत्त्वाची गोष्ट, माझं जर काम जर उत्तम झालं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचं निम्म श्रेय चंद्रकांत कुलकर्णींना अशासाठी आहे की माझा क्लोज आहे आणि समोरचं पात्र वाक्य बोलतं ह्याच्यामध्ये कधीही चंद्रकांत कुलकर्णींनी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला. ते स्वतः नट म्हणून प्रत्येक माझ्या सीनच्या वेळेला समोर उभे होते आणि समोरचं पात्र, सगळी पात्र, माझ्यासमोरची पात्र त्यांनी इतक्या मन लावून परफॉर्म केली आणि तो गिव्ह अँड टेक जो होता तो माझ्या भूमिकेला अत्यंत प्रत्येक क्षण आणि क्षण आणि कण आणि कण मला महत्त्वपूर्ण या भूमिकेसाठी लाभला आहे. आम्हालाही हे काम आज रात्रीच पूर्ण करायचं आहे अर्जुन, कारण आम्हालाही आमच्यातल्या शिल्लक माणूसपणाची ओळख पटवण्याची गरज आहे. मला कळत होतं रे घरी यायला हवं, पण इट्स ऑल राईट बाबा, आता त्याचा नका विचार करू. थँक्स बेटा. या सिनेमाच्या वेळेला म्हणजे मला राजनजींबरोबर झालेल्या 2-3 चर्चा आठवतात, एकूणच सगळ्यांबरोबर झालेल्या, पण प्रॉमिनेंटली राजनजींबरोबर. कारण तुकारामाला आम्ही 400 वर्षांपूर्वीचा पिरियड उभा करायचा होता, त्यामुळे आम्ही दोघांनी आग्रहाने फिल्मवर हे चित्रीकरण केलं होतं. खरं म्हणजे आता डिजिटलायझेशनचा जमाना सुरू झाला आहे, अत्यंत अत्याधुनिक तंत्र आलं आहे, हा सिनेमा आपण तसा करूया असं राजनजी आपणहून म्हणाले. त्यामध्ये त्यांचे सहकारी विजय आणि संदीप आणि शेखर अण्णा यांनी पण आम्हाला मदत केली. वारंवार आज राजनजींची आठवण यासाठी येते की
या दुसऱ्या सिनेमाचं शूटिंग संपलं आणि तेही आम्हाला सोडून निघून गेले. जणू काही माझ्या आयुष्यात या 2 सिनेमांपुरतं त्यांचं मार्गदर्शन होतं. त्यांची जी अनुपस्थिती ती फार त्रासदायक आहे आणि ती सतत टोचत राहील. या सिनेमाच्या प्रत्येक एडिटिंग फ्रेमला, डबिंगला, आज थिएट्रिकर रिलीज होताना, यूट्यूबवर ट्रेलर बघताना, सिनेमा पाहताना राजनजींची सतत आठवण येते. कारण खूप मोलाचं मार्गदर्शन या माणसाचं मिळालं. अत्यंत विद्वान व्यासंगी माणूस. ज्या दृष्टिकोनातून तो सिनेमा तुम्ही पाहणारा, तो दृष्टिकोन तुम्हाला देणारा असा अत्यंत विजनरी सिनेमॅटोग्राफर DOP ज्यांनी हा सिनेमा केला. दुर्दैवानं सिनेमाचा शेवटचा दिवस शूटिंग करण्याच्या आधीच ते आपल्यात या जगात राहिले नाहीत. ही आमच्यासाठी अत्यंत दुःखद गोष्ट या सिनेमाच्या दरम्यान घडली. पण मला असं वाटतं की जे चांगलं काही त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न केला तो नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. या निमित्तानं त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. तुझा गंध येता मनी छंद वाजे, मला वेढणारा पुन्हा. तुझा गंध येता मनी छंद वाजे, मला वेढणारा पुन्हा. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट निर्मित आजचा दिवस माझा हा माझ्यासाठी खूप महत्त्वाकांक्षी सिनेमा आहे. महत्त्वाकांक्षी अशा करता की प्रत्येक वेळेला नट म्हणून हा रोल करावासा वाटणं किंवा एखाद्या दिग्दर्शकाला ही महत्त्वाची गोष्ट आणि ही प्रेक्षकांपर्यंत पोचवलीच पाहिजे असं वाटणं, ह्या सगळ्या कल्पनांना नेहमी एक आर्थिक पाठबळ लागतं. संजय छाबरी यांनी, पूजा छाबरी यांनी कुठली खळखळ ठेवली नाही. अत्यंत उत्तम प्रकारचं साहित्य उपलब्ध करून दिलं. एक त्यांच्याविषयी विशेष मला सांगावंसं वाटतं की ते मराठीचे आघाडीचे निर्माते आहेत. असा निर्माता आहे हा ज्याला चित्रपटातली कलात्मकता आणि त्याची व्यावसायिकता ह्याची दोघांची गणितं आणि त्याचं दोघांचं संतुलन त्यांना साधता येत आहे. निर्माते म्हणून तुकारामच्या वेळेला टाकलेला विश्वास आणि आत्ता टाकलेला विश्वास आणि ही स्क्रिप्ट चांगल्यात चांगल्या प्रकारे पडद्यावर यावी म्हणून त्यांनी खर्च करण्याची आणि बाकीची दाखवलेली तयारी, या स्क्रिप्टमध्ये घेतलेला इंटरेस्ट, या सगळ्यामधून ही फिल्म इव्हॉल्व झाली असं मला वाटतं. आणि विशेष करून ह्या चित्रपटाची त्यांनी निवड केली ह्याच्याबद्दल मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं. कारण एक वेगळा विषय आहे, पॉलिटिकल बॅकग्राऊंडची फिल्म आहे, ती त्याच पद्धतीने आम जनतेसमोर यायला पाहिजे आणि म्हणून विशेष करून ह्या सब्जेक्टला हा निर्माता असा परफेक्ट मेळ बसलेला आहे. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस. तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी असणं म्हणजे लोकशाहीला लांछन आहे. UPSCनं निवडलेली हुशार माणसं ना तुम्ही. एक वेळ मुख्यमंत्र्याला काढून टाकता येईल, पण IAS आणि IPS अधिकाऱ्यांची फक्त बदलीच होऊ शकते. आजचा दिवस माझा या चित्रपटामध्ये मी मीर मुनीर ह्या IAS ऑफिसरची भूमिका करतोय, जो डेप्युटी सेक्रेटरी टू द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे. त्याचा बॉस आहे सेक्रेटरी टू द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महेश मांजरेकर. आणि ह्या दोघांचा लढा आहे पॉलिटिशियन बरोबर, आजच्या राजकारण्यांबरोबर. हाउ इज यू गोइंग टू पे द इन्स्टॉलमेंट्स? वही तो सर, उनके पास जॉब भी नहीं है ना. मग काय करायचं सर? काम करायचं बी नाही आणि नाही म्हणायचं बी नाही. आणि पुष्कर श्रोत्री आजपर्यंत फक्त विनोदी चित्रपटांमधनं काम करत आलेला आहे. हा गैरसमज हा चित्रपट दूर करेल, कारण अत्यंत गंभीर स्वरूपाची भूमिका या चित्रपटातून मला करायला मिळालेली आहे. आणि यातली बलस्थानं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर आहेतच. त्यांच्यातला कॉन्फ्लिक्ट, त्यांची जुगलबंदी ही तुम्हाला अत्यंत आनंद देणारी अशी आहे. या सिनेमामध्ये मी PD शिंदे ही भूमिका करतोय. हा PD शिंदे हा मुख्यमंत्र्यांचा अनेक सेक्रेटरींपैकी एक प्रमुख सेक्रेटरी आहे. CMच्या अनेक सेक्रेटरीज असतात, पण हा त्यांच्यासाठी अशासाठी महत्त्वाचा आहे की मुख्यमंत्र्यांनी म्हटले की ताकभात समजू शकणारा, ते आत्ता कशा पद्धतीनं बसलेले आहे, त्यांच्या कपाळावरची आठी काय सांगते आहे,
त्यांच्या डोळ्यामध्ये नक्की काय भाव आहेत, त्यांच्या डोक्यात काय चिंता सुरू असतील, हे अत्यंत अनुभवानं चाणाक्षपणे समजू शकणारा हा सेक्रेटरी आहे. काय करता येईल साहेब? त्यांना इथे घेऊन येऊ म्हणजे त्यांना नाही, आय कांट फेस हिम. मग मी साहेब परत इथे जातो, त्यांची पूर्ण चौकशी करतो आणि माहिती घेऊन येतो. आपण आराम करा. विश्वासराव मोहिते ही भूमिका मी म्हटलं तसं माझ्या दृष्टीने माझ्या करिअरची खूप महत्त्वाची भूमिका आहे. त्याचं कारण असं की आज आपल्याकडे राजकारणी किंवा मुख्यमंत्री असं व्यक्तिमत्व पाहिलं की आपल्याकडे प्रेक्षकांची त्यांना पाहण्याची एक धाटणी ठरलेली आहे. आजचा दिवस माझामध्ये असलेले मुख्यमंत्री विश्वासराव हे ह्याला तडा देणारे म्हणण्यापेक्षा असा समज असतानासुद्धा आपला खरेपणा प्रेक्षकांसमोर ठेवणारी भूमिका आहे. आणि मला असं वाटतं की ही अगदी तारेवरची कसरत होती. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे, राज्यकर्त्यांनी नाही म्हणायला आणि प्रशासकांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. पण समोरून सारखाच नकार येत गेला. तेव्हा मी ठरवलं का माझंच होणार, आजचा दिवस माझा. आणि अर्थात मुख्यमंत्री जे काम करू इच्छितात ते त्यांना करू द्यायचं नाही आहे. आणि तर महेशबरोबर काम करण्याची ही संधी होती. महेश अर्थात उत्तम अभिनेता, नट, दिग्दर्शक आहेच, पण ह्या सिनेमात त्यांनी केलेलं काम हे उत्कृष्ट अभिनयाचा नमुना आहे. म्हणजे त्याचा असलेला जो विरोध आहे त्याच्यातनं माझा रोल जो मुख्यमंत्र्याचा आहे त्याचा कस लागला आहे. म्हणजे आम्ही अगदी समोरासमोर असे तुल्यबळ होतो म्हणून तो संघर्ष खूप छान आणि खरा उभा राहिला आहे. लोकशाहीनं मला सत्ता आणि तुम्हाला अधिकार कशासाठी दिला आहे? माणसं निवडायला का गाळायला? तुमच्या हातात पात्र आहे, त्याचा उपयोग उदक सोडण्यासाठी करा ना. झारीतले शुक्राचार्य का होताय तुम्ही? सर, तुम्ही तर असं म्हणता की आजवर जे निर्णय घेतले गेले नाहीत याला जणू प्रशासकच जबाबदार आहेत. आजवर जर आम्हाला आमच्या बुद्धीनं कारभार करू दिला असता. शंका तुमच्या बुद्धीबद्दल नाही, तिच्या वापराबद्दल आहे. मी या चित्रपटात एक छोटीशी पण खूप छान गोड भूमिका करते. CMच्या बायकोची म्हणजे बाईसाहेब ही माझी कॅरेक्टर आहे. बाईसाहेबांची भूमिका करताना मला खूप विशेष गंमत आली, कारण असा गेटअपही मी केलेला नव्हता की डोक्यावरनं पदर, मोठं कुंकू आणि बोलण्यामध्ये कोल्हापुरी ढंग. बरं, ते कोल्हापुरी पूर्ण पण कोल्हापुरी नाही आहे, कारण शहरामध्ये ती बरीच वर्ष राहिलेली आहे, पण तरीसुद्धा कुठेतरी बोलताना न ह्याच्यामध्ये फरक होतो. आणि माझी वाणी फार शुद्ध आहे, त्याच्यामुळे मला खास करून प्रयत्न करायला लागला. मला तर तुमचं धोरणच नाही कळत. एवढी दिल्ली जिंकून आलात पण चेहऱ्यावरचं सुतक काय संपत नाही. मला कोल्हापुरी ढंगामध्ये कधी प्रेक्षकांनी पाहिलेलं नाही आहे. सो आय एम वेटिंग टू सी हाऊ पीपल लाईक मी इन दिस कॅरेक्टर. आणि एवढी ताकदीची टीम कलाकारांची मिळाली, ऑथेंटिक रायटिंग मिळालं. यांच्या जोडीला दोघांच्या अश्विनी भावे, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, भारत गणेशपुरे, समीर चौगुले, त्याच्यानंतर लीना भागवत, सतीश आळेकर, चंद्रकांत लिमये, सुहास परांजपे, खूप नावं, म्हणजे मोठी टीम झाली. आणि छान लिखाण होतं, ताकदीचं लिखाण होतं, परफॉर्मन्सेसला वाव होता आणि सगळी माझी विश्वासाची मंडळी होती. एका वाक्यात सांगायचं झालं तर या कलाकारांकडे बघताना आपल्याला सहज लक्षात येतं की फेस व्हॅल्यू पण आहे आणि परफॉर्मन्स व्हॅल्यू पण आहे. हे सगळे बिनीचे कलावंत आहेत, ॲक्टर्स आहेत, हाडाचे. मला आता खूप असं गुदगुल्या होत आहेत. मला अगदी प्रेक्षकांनी हे पटकन पाहावं माझं काम असं वाटतं आहे. आणि त्यातला खरेपणा आणि राजकारण्यांबद्दल प्रेक्षकांचं असलेलं मत थोडंफार बदलावं अशी सुद्धा इच्छा आहे. माझ्यामध्ये या चित्रपटाची जमेची बाजू, त्याचं कथानक असली तरीसुद्धा इन ॲडिशन टू दॅट ज्यावेळेला सगळे उत्तम कलाकार एकत्र येतात त्यावेळेला एक वेगळीच केमिस्ट्री, एक वेगळंच रसायन साधलं जातं. म्हणजे राजकीय पार्श्वभूमी म्हटल्यानंतर जी नाटकं आली किंवा जे सिनेमा आले त्याच्यात प्रामुख्याने अनेकदा असं घडतं की सत्तेसाठी चाललेली रस्सीखेच किंवा सत्तेच्या खुर्चीसाठी चाललेली रस्सीखेच अनेकदा दाखवली जाते. पण आजचा दिवस माझामध्ये स्वतःच्या मनातलं स्थान जपण्यासाठीची सगळी धडपड आहे आणि हा धडपडीचा तो प्रवास आहे. आणि हा सिनेमा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक मुख्यमंत्री म्हणून त्याचं काय कर्तव्य इथपासून, एक IAS ऑफिसर त्याचं काय कर्तव्य इथपासून
एक सामान्य नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य आहे या सगळ्याचा शोध आणि वेध या सिनेमाच्या माध्यमातून आपण घेऊ शकणार आहोत. एक डोळाच आशा घेऊन हा चित्रपट आम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला आणि आता तो तुमच्या पुढे येतोय याचा मला अतिशय आनंद. सो सामान्य प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असं म्हणायला हरकत नाही, कारण अनेक गोष्टींची मिसळ या चित्रपटातून तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि लवकरच हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तेव्हा मोठ्या संख्येने हा चित्रपट तुम्ही पाहावा, कारण आपल्या सगळ्यांच्या मनातली ही भावना आहे की कालपर्यंत जे घडून गेलं ते आपण विसरूया, आजचा दिवस माझा असणार आहे.